नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत खूपच टेस्टी क्रंची अशी मिक्स व्हेज कटलेट। इथे तुम्ही आवाज पाहू शकता। हे कटलेट वरून क्रंची आणि आतून मऊ बनतात। उपलब्ध असलेल्या घरच्या साहित्यामध्ये मुलांच्या आवडीचा चहा सोबत खाण्याचा हा एक स्नॅक्सचा प्रकार आहे। इथे आपण 2 बटाटे, कांदा, गाजर, वाटाणे, शिमला मिरची, पोहे घेतलेले आहेत। मक्याचा चिवडा पूर्ण ऑप्शनल आहे। इथे आपण काही चाट मसाले घेतलेले आहेत। आता आपण तेलामध्ये हा कांदा, लसूण, गाजर, शिमला मिरची अशी मऊ बारीक कट करून घेतलेल्या भाज्या फक्त तेलावरती फ्राय करून घ्यायच्या आहेत। थोडासा कच्चापणा मोडायचा आहे। इथे आपण मिरी पावडर, धना जिरा पावडर टाकलेली आहे। आता इथे या मिक्सरच्या भांड्यामध्ये मक्याचा चिवडा आपल्याला असा जाडाभरडा वाटून घ्यायचा आहे। मिक्स झालेली ही भाजी थंड करून झाल्यानंतर आपल्याला या बाउलमध्ये काढून घ्यायची आहे। यामध्ये आता आपल्याला हा शिजवून घेतलेला बटाटा यामध्ये मिक्स करायचा आहे, किंवा तुम्ही हा बटाटा भाजीमध्ये पॅनमध्ये सुद्धा मिक्स करू शकता। बटाटा अगदी मऊ शिजवून घ्यायचा, त्यामुळे कटलेटला आकार छान येतो। इथे आपल्याला धना पावडर, जिरा पावडर टाकलेली आहे आणि खूप कोथिंबीर टाकायची। आता इथे मक्याचा चिवडा मिक्सरला बारीक वाटून घेतलेला तो यामध्ये मिक्स करायचा आहे। तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते रवा किंवा ब्रेड क्रम्स वापरू शकता। इथे पोह्यामधलं पाणी पूर्ण नितळून घ्यायचं आहे। 1 वाटी पोहे इथे यामध्ये मिक्स करायचं आहे। यामुळे या कटलेटला टेस्ट तर चांगली येतेच आणि बाइंडिंगसुद्धा चांगली येते। तुम्ही पोहे नक्की वापरा। आता हे सर्व घट्टासा गोळा मळून घ्यायचा आहे। आता आपल्याला हव्या त्या आकारामध्ये, हार्ट शेपमध्ये, ट्रायंगलमध्ये तुमच्याकडे शेप असतील तर त्यामध्ये तुम्ही याला आकार देऊ शकता। मी इथे नॉर्मल हाताने गोल आकार देणार आहे। या पद्धतीचे कटलेट मुलांना खूप आवडतात आणि एकूण सर्व भाज्या मुलांच्या पोटामध्ये जातात। तर उन्हाळ्यामध्ये मुलांना असं मधल्या वेळेत खाण्यासाठी एक उत्तम स्नॅक्स आहे। इथे आपण कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। आता आपल्याला ह्या बाउलमध्ये पाणी टाकायचं आहे आणि त्यामध्ये 2 चमचे एक कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे। तुमच्याकडे हे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही मैदा वापरू शकता। आता यामध्ये 1 चमचा ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे। तुम्ही इथे तांदळाचं पीठ टाकू शकता। मी इथे ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे, कारण चव पण छान येते आणि एकदम कुरकुरीतपणा येतो। आता हे चांगलं एकदम पातळ अशी याची स्लरी बनवून घ्यायची आहे। यामध्ये आपण ते कटलेट बुडवून डीप फ्राय करण्यासाठी वापरणार आहे। या पद्धतीने याची पातळ पूर्ण गुठळ्या मोडून घ्यायच्या आहे, अशी ही स्लरी करून घ्यायची आहे। हे आता तयार आहे। आता आपल्याला इथे हा मक्याचा चिवडा मध्ये धना पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर, धने जिरे, आमचूर पावडर जशी तुम्हाला टेस्ट हवी आहे ते टाकू शकता। थोडासा हिंग आणि पावडर टाकलेले आहे। आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे ह्या कटलेट यामध्ये हे बुडवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जे आपण हे मिश्रण बनवलेलं आहे त्यामध्ये परत 2 वेळा करून घ्यायचं आहे। त्यामुळे काय होतं, कटलेट छान क्रंची क्रिस्पी होण्यास मदत होते। हे पहा, या पद्धतीने 2 वेळा अशी प्रोसेस केल्यामुळे याला हे मक्याचा चिवडा चांगला चिटकला जातो आणि चवसुद्धा छान येते। मक्याचा चिवडा घरी दिवाळीचा होता माझ्याकडे, म्हणून मी वापरला, पण खूपच क्रंची ही कटलेट झाले। तुमच्याकडे मक्याचा चिवडा नसेल तर तुम्ही यामध्ये पोहे मिक्सरला बारीक करून ते सुद्धा वापरू शकता। त्यांनी सुद्धा हा कटलेट क्रंची बनतो। आता या पद्धतीने किंवा बटरसुद्धा आणून तुम्ही मिक्सरला बारीक करून ती सुद्धा इथे वापरू शकता। या पद्धतीने डबल आपण इथे डीप फ्राय करण्यासाठी हे असं चिवडा लावून घेतलेला आहे।
आता ह्या पॅनमध्ये तेल टाकायचं आहे. तेल टाकून आपल्याला हे सर्व कटलेट फ्राय करून घ्यायचे आहेत. कटलेट फ्राय करताना सुरुवातीला गॅस हाय ठेवायचा आणि नंतर गॅस स्लो ठेवायचा, म्हणजे आतपर्यंत खमंग असे हे कटलेट तळले जातात आणि कुरकुरीत होतात आणि तेलसुद्धा कमी घेतात. ही एक महत्त्वाची टिप्स आहे. तर या पद्धतीने आपण दोन्ही साईडून ब्राऊन असे हे कटलेट भाजून घ्यायचे आहेत. मी एकदम 5 टाकलेले आहेत आणि नंतर 5 असे 10 कटलेट माझे बनलेले आहेत. तर हे पहा किती छान कलर आलेला आहे आणि सुगंध तर खूप छान येत आहे. तुम्हाला जवळून दाखवते. हे पहा, या पद्धतीने एकदम छान करकरीत ब्राऊन असा हा कलर आलेला आहे या कटलेटला. आता हे कटलेट आपले फ्राय झालेले आहेत. हे तेलातून काढताना एकदम हलके हलके लागतात, म्हणजे समजायचं आपले कटलेट आतपर्यंत तळले गेलेले आहेत. आता ह्या ताटामध्ये मी काढते. खूप कुरकुरीत झालेले आहेत. वरून पाहूनच समजतं की आपली ही किती क्रंची ही बनलेले आहेत. कटलेटला आलू टिक्की, व्हेजिटेबल कटलेट, बटाटो पॅटीस असे अनेक नावे आहेत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही नाव देऊन मुलांना खाऊ घालू शकता. या पद्धतीने आपले पूर्ण कटलेट तयार झालेले आहेत. तेलसुद्धा बिलकुल घेतलेले नाही या कटलेटने. पहा किती मऊ सॉफ्ट आतपर्यंत हे अगदी मऊ झालेले आहेत. खाण्यास तर एकदम उत्कृष्ट प्रकार आहेत. ज्यांना दात नाहीत ते सुद्धा अगदी आवडीने खातील. तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा. रेसिपी आवडल्यास तुमचे मित्रपरिवार, नातेवाईक यांच्यामध्ये नक्की शेअर करा. धन्यवाद. बाय बाय.